नागपुरात तापमान एवढं वाढलं की आता विजेच्या ट्रान्सफॉर्मरलाही कूलर्सची गरज भासू लागलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी महावितरणचे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे हे आणि या ठिकाणी कूलर्स लावण्यात आलेले आहे। नागपूरचा कालचा पारा 44.8 वर गेला होता आणि आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। तापमान वाढीमुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागू नये यासाठी अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि सकाळी 8 पासूनच हे कूलर जे आहे ते या ठिकाणी सुरू केले जातात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरात महावितरणचे जवळपास 40 अशा प्रकारचे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सबस्टेशन आहे आणि त्या ठिकाणी एका ट्रान्सफॉर्मरला जवळपास 3 ते 4 कूलर्स लावण्यात आलेले आहे आणि सतत कूलिंग केलं जात आहे। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकते की नागपुरात उन्हाची तीव्रता जी आहे ती किती मोठ्या प्रमाणात आहे। बघा या ठिकाणी कूलर जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि फक्त एक नाही तर नागपुरातले 40 सबस्टेशन आहे त्या ठिकाणी जे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे कूलर जे आहे ते लावण्यात आलेले आहे। 2 दिवसापूर्वीच नागपुरात एका ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची घटना घडली, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी कूलर्स लावण्यात आलेले आहे। कारण की आधीच कडाक्याचं ऊन तापमान 45च्या जवळपास गेलेलं आहे आणि उन्हाच्या वेळेस पॉवर ट्रान्सफॉर्मर गरम येऊन आग लागण्याची भीती असते, त्यामुळे अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। सध्या नागपूरसह विदर्भामध्ये हीट वेव्ह आहे, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दुपारी बाहेर फिरणं अवघड होत आहे लोकांना। अशा परिस्थितीत ट्रान्सफॉर्मरला कूलिंग करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला आग लागू नये म्हणून अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। नागपूर शहरामध्ये जवळपास 40 अशा प्रकारचे सबस्टेशन आहे ज्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे कूलर्स लावण्यात आलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 7:30-8 वाजतापासून हे ट्रान्सफॉर्मरचे कूलर जे आहे ते सुरू केले जातात, जेणेकरून या ठिकाणी कूलिंग राहील आणि कुठल्याही ट्रान्सफॉर्मरला आग लागणार नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।